त्यांचं काय बाकी कोण करते हस्तक्षेप? ते जे सप्लायर बरोबर जे आले त्यांचं काय हस्तक्षेप करायचं कारण नाही ना. नाही आम्ही आहे ना, आम्ही सक्षमी गाव, आम्ही काय चुकीचं नाही करत. नाही पोलीस आता नाही येणार. किती लोक आहेत? ते काय तिथे त्यांना विचारा काय लागेल ते ग्रामपंचायतीच्या दारापाशी ते तिथे जा तिकडे ते आहेत का तिकडे? ते तो कानात बाळी ते आहे का? ते कोण आहे ते? कोणती गाडी? त्यांचं काय म्हणणं काय? आमदारांचा लोगो लावलं ती गाडी का? ते काय म्हणते ते? काय नक्की मग काय म्हणणं काय तुमच्या इथे यायचं प्रयोजन काय कळेल का? काय 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 म्हणणे का तुमचं माल आहे का? तुम्ही कोणाला आपलं भेटायला काही नाहीये. काय विषय तुम्ही कुठले? नाही मी मनसरचा आहे, मी चेतनला भेटायला आलो होतो, बाकी काहीच काय म्हणणे मग मी चेतनला घेऊन आलोय. ती काळी गाडी कोणची सर? स्कॉर्पिओ? माझीच आहे स्वतःची. तुम्ही कोण आहेत? मी मित्र आहे चेतनचा, मला हा प्रकार काहीच माहित नव्हता. मी आमदार म्हणून काहीतरी लोक दिसतोय म्हणून विचारलं. नाही ती माझे चुलते आहेत ना, त्यांच्याकडे असते गाडी. तुषार भाऊ येवले आहेत ना, शरददादांच्या निकटवर्ती आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळं असं काय नाही का मी काय पर्सनली काय तुमच्या याच्यामध्ये इंटरफेअर करायला आलाय किंवा काय पोल काढा. सरपंच तुम्हाला मी आल्यालाच काय म्हटलं, एवढीच विनंती ऐका माझं, तुम्हाला चहा पास गावकीचा प्रश्न आहे, मला याच्यात काही करायचं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या लोकांचा तुमच्यावर आक्षेप आहे. 2 मिनिटं ऐकून घ्या, शांतपणे ऐका. आमचा आक्षेप आहे, तुम्ही जा. आमची एवढी नम्र विनंती आहे. आमचं काही सुरेश नाही, भाऊ, तुम्ही आमचे जय पाहुणे श्रीराम. आहेत. आमची एवढीच विनंती आहे. आमचं काही तू म्हणणं पण जा रे नाही. बाबा. आणि मी आणून सोडतो त्याकडे. तू पण जा रे बाबा, आमचा आम्ही काही सोडतो. त्यांच्यावर वाद नाही. आम्ही त्यांना हे नाही करणार. तुझा पोलीस आहेत की इथं? तुझा कालपासून आहे ना प्रतीक. कालपासून तुझा जो इंटरफेअर चाललाय. तू निघ बरं. स्थानिकाच्या दखल नका देऊ. ते चल, पुढे थांबा तुम्ही. तू निघ बरं आता. बरं ठीक आहे, फुल डाऊन. या ठिकाणी आपण जर ही गाडी जर पाहिली तर ही काळ्या कलरची स्कॉर्पिओ आहे आणि या ठिकाणी आली होती. आणि या कारवाईमध्ये लोकांचं म्हणणं आहे, ग्रामस्थांचं, का आमदारांचा लोगो लावून या ठिकाणी या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होतोय. तर आपण त्यांना विचारलं का हे आमदारांची गाडी आहे का, तर ते नाही म्हणून सांगताय. परंतु या ठिकाणी MS14MZ57 क्रमांकाची गाडी दिसते आणि वर या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार असा लोगो देखील या ठिकाणी आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता ही कारवाई FDAची सुरू असताना हे जे काय पुरवठादार आहे त्याच्या साईडने ही लोक मागं बघा हे काहीतरी हस्तक्षेप करताय असा आरोप या गावकऱ्यांनी केलेला होता. आता हे जे चाललेले आहेत हे देखील त्या गाडीमध्ये होते. आणि आता त्याच्यामध्ये या ठिकाणी ते कोण मनसरचे आहेत ते म्हणतात का तुषार येवले जे का आमदार साहेबांचे निकटवर्ती आहे त्यांची ती गाडी आहे म्हणतात. परंतु तो लोगो लावायचा अधिकार आहे का, हा खरा तर प्रश्न निर्माण होतोय. लोगो लावायचा अधिकार आहे का? ऐका ना सर, आम्ही हा तुमचा गावकीचा प्रश्न, याच्यात आमचं काय नाही आहे. आम्ही चाललो होतो पिंपळवाडीला, तुषार म्हणला आम्ही इथं आहे. म्हटलं आलो मी 5 मिनिटात, बाकी काही नाही. म्हणजे तुमचा काय मित्र आहेत माझे ते, बाकी नाही काही. तुम्ही मनसरचे आहेत ना? हो. गाडी तुमच्याकडे असते का तुषारकडे असते? आमच्याकडेच असते गाडी, आम्ही येत असतो. नाही नाही, एकाच गाडीला. कोणी लावायला सांगितलं ही? नाही लावायला वगैरे नाही सांगितलं. दादाकडे आमदारच लावू शकतात, स्वतः नाही लावू शकत. ठीक आहे सर, काय हरकत तुम्हाला कोणी लावायला सांगितलं? शरद सोनवणेंनी केवळ नाही. कार्यकर्ते सगळे सांगत असतात, गाडी trolling लागेल करत असतात मीडियाला, आणि तुम्ही मात्र आलो मी खाली जा. आम्ही साधे कार्यकर्ते आहेत. आम्हाला आमदारांनी सांगितलेलं नाही किंवा आमदार काही काय म्हटलं फायदा होतो ते स्टिकर लावले? काय नाही प्रोटोकॉल मध्ये गाडी असल्यावरती फक्त सोडतात, काय फायदा नाही. फक्त आमदारांना एकाच गाडीला असतं सगळ्यांना असतं. माहिती तुम्हाला? तुम्ही काढणार का स्टिकर आता? हो काढून टाकू, तुमच्या सगळ्यांचं समाधान होईल. काढताय का लगेच हो काढू. समोर काढल्यावरती तुम्ही बातमी करणार हो, का? चालू आहे live. काढलं म्हणून. चालेल, काय चला, हरकत नाही. तुमचं स्वागत मी करूया. नाही काय हरकत नाही. तुम्हाला आहे ना यांचं उरका, मी गाडी खालीच लावलेली नाही, आहे. आता आता करू की? मी इथेच आहे, तुमचं उरका, मी तुम्हाला क्लिअर करून देतो. तुम्ही मला कदाचित ओळखलं नसेल, आपण भेटू. मी आहे अजून, मी जाणार नाही, काळजी नका करू. तुमची भेट घेतल्याशिवाय. बर तर आपल्याला माहिती आहे, राज्यभरामध्ये फक्त या पद्धतीने जे काही आमदार खासदारांचा लोगो लावून त्यातली एक गाडी आणि भाऊंनी सांगितलं आता का तो स्टिकर सुद्धा ते काढणार आहेत. आणि मध्ये माध्यमांनी सुद्धा त्याच्यावरती आवाज उठवला होता का असे स्टिकर लावता येत नाहीत. बघूया आता काढतात का नाही. शरदादांनी मी सांगतात का मी आपला माणूस आहे. त्यानंतर स्थानिक लोक आहे, मध्ये यायचं कारणच नाही ना. मी आलोच नाही ना, मला फक्त इथं यायचं कारण काय? जाऊ दे आता, वाद सोडा आता. जाऊ दे भाऊ, तुम्ही जाऊ. ठीक. त्यांच्याकडे माईक अशा पद्धतीने पाहू शकतो. नाही पण काळवाडी गाव जसं जागृत आहे ना, किंवा जागृत झालं तसं सगळ्यांनी पण जागृत राहणं गरजेचं आहे.